श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 6 जून रोजी येत आहे शनी जयंती. याच दिवशी येत आहे अमावस्या. आपल्या हिंदू पंचांगानुसार शनिदेवांचा जन्म हा वैशाख अमावस्येला झाला होता आणि म्हणूनच शनी जयंती म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो. आपल्या हिंदू धर्म मान्यतेनुसार शनिदेवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं देत असतात. असं म्हणतात की शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप शुभ मानली जाते. या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा व्रत केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होतात. परंतु आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका घडतात, जेणेकरून आपण कितीही शनिदेवांची सेवा केली, उपासना केली, तरी देखील आपल्याला केलेल्या उपासनेचे, केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होत नाही. उलट आपल्यावर, आपल्या कुटुंबावर संकट, विघ्न येत असतात. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या शनी जयंतीच्या दिवशी मी तुम्हाला काही भाज्या किंवा काही पदार्थ जे सांगणार आहे, तर ते खायचे आपल्याला या दिवशी अवश्य टाळायचे आहेत. कोणीही कुटुंबातील व्यक्तीने ही भाजी किंवा हा पदार्थ या दिवशी अवश्य खायचा टाळायचा आहे. हा जर तुम्ही पदार्थ खात असाल तर तुमच्यावरती संकट, विघ्न येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची अवश्य काळजी घ्यायची आहे. तर आता कोणता असा पदार्थ आहे जो आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी अवश्य खायचा टाळायचा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असंच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवग्रहात शनी हा प्रभावी ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ज्या व्यक्तीवर शनिदेवांची कृपा असते तर त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही आणि म्हणूनच शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शनिदेवांची पूजा केल्यानं शनिदेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होतात. तर आता आपल्याला या दिवशी जी भाजी खायची टाळायची आहे किंवा आपल्याकडून कळत नकळत ज्या चुका होणार आहेत तर त्या टाळायच्या आहेत. तर त्यातील जी सर्वात प्रथम आणि अतिशय महत्त्वाची जी भाजी आहे, पदार्थ आहे, तर तो आपल्याला या दिवशी खायचा टाळायचा आहे. तर तो म्हणजे मांसाहार. चुकूनही या दिवशी कोणीही कुटुंबातील मांसाहार करायचा नाही किंवा मादक जे पदार्थ असतात तर ते सेवन देखील करायचे नाहीत. सिगरेट, तंबाखू अशी जे व्यसनं असतील तर ते देखील या दिवशी अवश्य टाळायचं आहे. या दिवशी मांसाहार हा आपल्या घरामध्ये देखील करायचा नाही किंवा घराच्या बाहेर जाऊन देखील करणं अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ असेल किंवा इतर ज्वारीचं पीठ असेल किंवा कडधान्य असतील, तर ते देखील या दिवशी आपल्याला खरेदी करून घरी आणायचं टाळायचं आहे. धान्य तसेच धन याचा संबंध लक्ष्मी देवीशी येत असतो, तरी देखील आपल्याला या दिवशी या गोष्टी टाळायच्या आहेत. यामुळं आपल्याला पितृदोष लागण्याची शक्यता असते. अमावस्येच्या दिवशी आपण जर अशा प्रकारे धान्य किंवा पीठ जर खरेदी करून आपण घरी आणत असेल तर त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. उलट ते धान्य पितरांना समर्पित होत असते आणि अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी केले जातात आणि त्यामुळं आपल्याला या दिवशी हे धान्य किंवा गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ हे खरेदी करून आणायचं नाही. त्याच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या नंतर आपण खरेदी करून आणलं तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर अमावस्येची रात्र ही तांत्रिक विद्या करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही बाहेरच्या व्यक्तीनं आपल्याला कोणतीही भाजी असू द्या, पदार्थ असू द्या, जर खायला जर दिला असेल तर तो चुकूनही खायचा नाही, टाळायचा आहे. किंवा कोणीही कोणती खाण्याची वस्तू दिली तर ती आपल्या घरामध्ये चुकूनही आणायची नाही. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची जी मिठाई असेल किंवा भाजी असेल तर ती देखील तुम्हाला या दिवशी अवश्य खायची टाळायची आहे. त्याच्यामध्ये मग खीर असेल किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल, तो सफेद रंगाचा असेल किंवा
खोबरं असेल प्रसाद म्हणून तुम्हाला जरी एखादा देत असेल, तर ते देखील तुम्हाला या दिवशी अवश्य खायचं टाळायचं आहे. इतर दिवशी तुम्ही दिलेला खोबऱ्याचा प्रसाद खाऊ शकता किंवा मिठाई खाऊ शकता, परंतु अमावस्येच्या दिवशी कोणतीही सफेद रंगाची भाजी जरी असेल, तर ती देखील तुम्हाला टाळायची आहे किंवा दही असेल, तर त्या दह्यामधून देखील तुमच्यावर तांत्रिक विद्या केली जाऊ शकते. तुमच्या कुटुंबावर विघ्न, संकट, बाधा आणण्यासाठी अशा सफेद रंगाच्या मिठाया किंवा भाजी किंवा पदार्थ खायला घालून आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती तांत्रिक विद्या करण्यात येत असते आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी या गोष्टी अवश्य खायच्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा छतावरती जर एखादी अशी वस्तू, अनोळखी वस्तू जर पडलेली तुम्हाला जर दिसत असेल, तर त्या वस्तूला चुकूनही हात लावायचा नाही किंवा स्पर्श करायचा नाही. तर ती वस्तू त्वरित आपल्या घरातून, घराच्या आजूबाजूला जिथं पडली असेल, तर तिथून तुम्हाला दूर करायची आहे. एखाद्या काठीच्या साहाय्यानं किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या साहाय्यानं तुम्हाला ती घरापासून दूर करायची आहे. एखादं लिंबू असेल, तर ते लिंबू देखील तुमच्या घराच्या आजूबाजूला जर पडलं असेल, तर त्याला त्वरित तुम्हाला घरापासून दूर करायचं आहे. त्याचबरोबर या शनी जयंतीच्या दिवशी अमावस्येच्या रात्री कोणताही पदार्थ तुम्हाला खायला दिला जात असेल आणि त्याच्यामध्ये जर लिंबाचा वापर केला असेल, तर तो देखील तुम्हाला अवश्य खायचा टाळायचा आहे. हे लिंबू किंवा सफेद रंगाचे जे पदार्थ असतात, भाज्या असतात, तर ते तांत्रिक विद्या करण्यासाठी प्रभावी मानले जातात आणि अशाच पदार्थामधून, अशा वस्तूंमधून आपल्यावरती हे विद्या केली जात असते आणि त्यामुळेच तुम्हाला या ज्या वस्तू आहेत, तर त्या अवश्य खायच्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही जे कंदमुळं असतात किंवा जमिनीखाली जे उगवलेले जे भाज्या असतात, तर त्या देखील अवश्य खायच्या टाळायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये बीट येत असेल, गाजर येत असेल, मुळा येत असेल, तर हे किंवा बटाटा असेल, तर या वस्तू देखील, या भाज्या देखील तुम्हाला अवश्य खायच्या टाळायच्या आहेत. या देखील तुम्हाला खायच्या नाहीत. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तेल, तीळ, वाळलेलं लाकूड, ब्लँकेट, वस्त्र, काळे कपडे जोडं दान अवश्य करायचं आहे. याला विशेष महत्त्व असून ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र नीच असेल, तर त्यांनी दूध, तांदूळ, खीर, खडीसाखर, बत्तासे हे दान धर्म अवश्य करायचा आहे. यामुळे देखील त्यांना विशेष फळ प्राप्त होत असतं. परंतु मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा सिगरेट, दारू या ज्या गोष्टी आहेत, तर अवश्य टाळायच्या आहेत. या अमावस्येच्या दिवशी, शनी जयंतीच्या दिवशी शनीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये यासाठी आपण या दिवशी चुकूनही खोटं बोलायचं नाही, एखाद्याशी वाईट बोलायचं नाही, घरामध्ये वादविवाद घालायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी तेलाने केसाला किंवा शरीराला मालिश अवश्य करायची नाही, टाळायचं आहे. तेलापासून बनवलेले पदार्थ जास्तीत जास्त खायचे आपल्याला टाळायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला या शनी जयंतीच्या दिवशी अमावस्येच्या रात्री मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत, भाज्या सांगितलेल्या आहेत, तर त्या अवश्य खायलाच्या टाळायच्या आहेत. त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सफेद रंगाची कोणतीही मिठाई असेल, पदार्थ असेल, भाजी असेल, तर ती तुम्हाला अवश्य खायची टाळायची आहे. किंवा एखादा तुम्हाला प्रसाद म्हणून देखील एखादी वस्तू खायला घालत असेल, तर ती कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं खायची नाही. कितीही आग्रह केला, कितीही खा खा म्हणून सांगितलं, तरी देखील तुम्हाला ही गोष्ट अवश्य टाळायची आहे. यामुळं तुमच्या कुटुंबावर, तुमच्या परिवारावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे आणि यामुळं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात. त्यामुळं तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशीच नाही, तर तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या रात्री ही गोष्ट अवश्य पाळायची आहे. कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुम्हाला या वस्तू मी ज्या सांगितलेल्या आहेत, तर त्या खायच्या टाळायच्या आहेत. कारण अमावस्येची रात्र ही तांत्रिक विद्या करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि हे तंत्रविद्या करणारी जी लोकं असतात, तर ती या अमावस्येच्या रात्रीच, या काळ रात्री असे हे उपाय करत असतात, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.